जेव्हा आयडिया डोक्यात येते, तेव्हा म्हणजे जे सर म्हणे प्रशांत, ते म्हणे की जेव्हा आयडिया डोक्यात येते म्हणे, तेव्हाच आपण त्याला एक प्रकारे रायटिंगमध्ये लिहून घ्यायचं म्हणे. इट्स अ रिअली इम्पॉर्टंट थिंग. कारण नेक्स्ट टाइम तो आयडिया लक्षात राहील का नाही माहित नाही. आता युजली मी रिटर्न करत नाही, मी रेकॉर्ड करतो. सो लेट जस्ट बिगिन. वेल, कहाणीचं नाव नाही माहित. एक प्रकारे जस्ट प्लॉट आलाय माझ्या डोक्यामध्ये, सांगण्याचा प्रयत्न करतो इथे. एक कॅरेक्टर आहे, नाव घेऊ आपण त्याचं पंकज. ओके. फिल्म स्टार्टिंगला खूप बोरिंग आहे. पंकज एक इन्सिडेंट सांगतो. ओके, इन्सिडेंट वरून येईल लक्षात. नागपूरमध्ये एका रेल्वे स्टेशनमध्ये, नागपूरच्या रेल्वे स्टेशनमध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर दुपारी 1:30 वाजता बॉम्ब फुटला प्लॅटफॉर्म 3 वर. याच्यामध्ये युनिक गोष्ट ही होती की आता युजली आपण असं म्हणलं की रेल्वे प्लॅटफॉर्मवर बॉम्ब फोडला गेला तर खूप सारे लोक मेले. पण ऍक्च्युली काय आहे की त्या प्लॅटफॉर्मवर तेव्हा कोणती गाडी नव्हती. तेव्हा रुटीन वगैरे नव्हता. प्लॅटफॉर्म वॉज एम्प्टी. प्लॅटफॉर्म मध्ये लोक पण खूप कमी होते. विचार केला गेला तर समजा आपण विचार करू तर प्लॅटफॉर्म मध्ये करीब 200-300 लोक किंवा 400-500 लोक होते वगैरे वगैरे. खूप सारे लोक वगैरे होते. नो, करीब 20-22 जण या त्या बॉम्बिंग मध्ये मेले. अजून एक गोष्ट की बॉम्ब आहे ना, तो खूप जास्त मोठा नव्हता, खूप जास्त डेटोनेटिव्ह नव्हता. डेटोनेटिव्ह म्हणजे खूप खतरनाक. वॉज काइंड ऑफ लाईक त्याचा डेटोनेशन रेंज असते, ब्लास्टिंग रेंज, ती खूप जास्त अग्रेसिव्ह नव्हती. इट वॉज क्वाईट अ लिटिल, हार्डली 50 ते 60 मीटरच्या रेंज मध्येच आसपास अराउंड झालेल्या गोष्टी तिथे ब्लास्ट झाल्या. ओके. सो बट एक बॉम्बिंग होता आणि याच्यामध्ये लोक मेले आणि रेल्वे स्टेशनवर मेले. सो त्यामुळे याच्यावर सीबीआय जांच करण्यात आली. लोक मेले वगैरे वगैरे. ओके. त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. करीब 30 लोक जखमी झाले. म्हणजे याच्यामध्ये जे हे आहे ना, ते याच्यामध्ये 22 लोक मेले आणि करीब 30 लोक जखमी झाले. ओके. 40-45 लोक आसपास अराउंड 30-32 लोक जखमी झाले. कारण प्लॅटफॉर्म खूप सुना होता. प्रॉपर्टीची किती नुकसान झाली म्हणलं गेलं तर प्रॉपर्टीची खूप भारी नुकसान वगैरे काही झाली नाही. 2-3 बंड्या होत्या, एक बुक स्टोर होतं आणि एक दूध डेअरी, ते तुझं डिस्ट्रॉय झालं. प्लॅटफॉर्मचं जे छत होतं ते तुटलं आणि याचा दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर फारसा काही परिणाम झालाच नाही. तरीही रेल्वे स्टेशन सील करण्यात आलं. आणि याच्यावर या बॉम्बिंग केसवर सीबीआय जांच करण्यात आली की कोण आहे याच्या मागे वगैरे वगैरे. एक ऑफिसर आहे या जांच मध्ये, ती एक प्रकारे ऑफिसर आहे, म्हणजे ती मेन लीडर आहे, ती जांच करते या साऱ्या गोष्टीची. तिचं नाव म्हणून घे कोणते, निर्मला. ओके. शी वॉज एक प्रकारे हाऊस वाईफ आहे. सीबीआय जांच एजन्सी मध्ये ती हेड आहे आणि ती या मिशनला लीड करत आहे. ओके. सो सीसीटीव्ही वर जांच करण्यात आली, म्हणजे प्लॅटफॉर्मवर सीसीटीव्ही लावण्यात आले
तर त्यात बघितलं की जेव्हा ब्लास्ट झाला तेव्हा कोण कोण होते, तेव्हा म्हणजे सीसीटीव्ही फुटेज वगैरे बघण्यात आली. याच्यामध्ये असं फारसं काही आहे नाही, होतं नाही. ओके. मग आता कसं आहे की जिथे बॉम्ब फुटला तिथे चौकशी करण्यात आली. तर बॉम्ब एका बेंचच्या खाली ठेवून होता टाइम. ओके. आणि तिथून तो डेटोनेट झाला. सीसीटीव्ही मध्ये लक्षात आलं. मग जे मरणारे लोक आहेत त्यांची यादी काढण्यात आली. तर त्याच्यामध्ये काही डॉक्टर्स होते, काही वकील होता, काही सर्टन पीपल ऑफ द सिव्हिलाइज पीपल. आता हे सारे लोक आहे ना, हे एक प्रकारे एका गाडीची वाट पाहत होते. हे जे 25 लोक आले होते, जे लोक मेले या त्या 25 लोकांमध्ये करीब 18 लोक होते ते पॅसेंजर्स होते. पॅसेंजर म्हणजे ते जासाठी आले होते. आणि जे 4 जण मेले ते त्यापैकी एक कुली होता, एक बेकरी मधला मालक, एक फ्रूट वाला तिथला जो बंडीवरचा राहणारा तो विकणारा फ्रूट विक्रेता तो, आणि एक असा रॅन्डम गाय. वेल ही स्टोरी त्या रॅन्डम गाय याच्यावरच अवतीभोवती फिरते. ओके. सो हा जो रॅन्डम गाय आहे हा एक प्रकारे हा जो रॅन्डम गाय आहे हाच एक प्रकारे या बॉम्बला डेटोनेट करतो. हे त्यांना माहित कसं पडते, कारण जिथून मी म्हणलो होतं ना का बेंचच्या खाली बॉम्ब होता, या त्या बेंचवर हाच एक रॅन्डम गाय बसून होता. पॅसेंजर पाशी त्यांना दिल्लीला जायचं होतं. ते दिल्लीच्या गाडीचा वेट करत होते. गाडीला याला वेळ होता. गाडी होती ती 3 वाजताची होती आणि हे लोक 1:30 वाजता आले. इट वॉज क्वाईट रिली कन्फ्युजिंग दॅट, म्हणजे गाडी 3 वाजताची होती आणि हे लोक 1:30 वाजताच आले. इज इट रिली, म्हणजे एवढ्या लवकर कोणी येत? हा, एअरपोर्ट म्हणलं तर चलो ठीक आहे, गोष्ट वेगळी आहे. पण रेल्वे स्टेशनवर करीब 1.5 घंटा अगोदर पासून, आणि यांच्यासोबत अशी खूप मोठी फॅमिली वगैरे पण नव्हती. ते एकटेच प्रवास करून आले होते. त्यांना दिल्लीला जायचं होतं. तर हे जे 18 लोक आहे हे पॅसेंजर्स होते. ओके. हे 18 लोक यांना दिल्लीला जायचं होतं. जे 3 लोक होते ते प्लॅटफॉर्मवर काम करणारे लोक, एक बेकरीवाला, एक फ्रूटवाला आणि एक कुली आणि एक रॅन्डम गाय. तर या जे 18 जण आहे यांच्यापाशी तिकीट होतं, कन्फर्म तिकीट. आणि जे 3 जण आहेत ते तर प्लॅटफॉर्मवर काम करणारे लोक आहेत, त्यांना काही तिकीटची गरज नाही. हा जो रॅन्डम गाय आहे याच्यापाशी तिकीट नव्हती. याच्यापाशी ओनली प्लॅटफॉर्मचं तिकीट होतं. म्हणजे तो फक्त प्लॅटफॉर्मवर कोणाला तरी भेटण्यासाठी आला किंवा कोणाला सोडून देण्यासाठी वगैरे. प्लॅटफॉर्मवर असं अलाव नाही करत आहेत ना. या समजा तुम्हाला पॅसेंजर मध्ये कुठे जायचं नाही आहे, पण तुम्हाला तुमचे काही फॅमिली मेंबर आहे ते दूर येऊन राहिले तर तुम्ही घ्यायला जाल, तुम्हाला प्लॅटफॉर्मवर असं अलाव करत नाही. तर यासाठी नाही का प्लॅटफॉर्म तिकीट काढावं लागते. तर या रॅन्डम गायपाशी प्लॅटफॉर्म तिकीट होता. तेव्हाच त्यांना रिअलाइज झालं की हा जो रॅन्डम गाय होता हाच एक प्रकारे सुसाईड बॉम्बिंगची केस आहे. म्हणजे यांनी स्वतः बॉम्ब लावला आणि हा स्वतः तर मेला, सोबत
या 24 जणांना पण घेऊन मेला, 22 जणांना पण घेऊन मेला. ते याच्याबद्दल जाणून करण्यात आलं तर हा रॅन्डम गाय कोण होता. माहित पडलं याचं नाव काहीतरी पंकज वगैरे नाव. याच्या फॅमिलीमध्ये कोणीच नाही. ही वॉज अलोन. याच्या आता याची बॅकग्राऊंड स्टोरी वगैरे मी अजूनपर्यंत डिस्क्राईब केली नाही. बट याच्यासोबत असं काही झालं याच्यामुळे याच्या फॅमिली सोबत असं काय झालंय की याची फॅमिली मेली. बिकॉज ऑफ दॅट दीज 18 पीपल, 18 लोक होते ना, हे 18 लोकांमुळेच याची फॅमिली मेली. या आता मी पूर्ण प्लॉटिंग नाही करत, मी एक प्रकारे कन्क्लुजनवर जातो सरळ. ओके, की याची जी फॅमिली आहे हे फॅमिली मेली बिकॉज ऑफ दॅट 18 पीपल. आता हे 18 लोक कोण होते, हे सर्टन पीपल ऑफ होते ज्यांनी याच्या फॅमिलीला हर्ट केलं. आणि बट असं एकाच वेळी नाही, म्हणजे एकाच वेळी म्हणजे 18 लोक मिळून सगळेजण मारत नाही. 18 डिफरंट पीपल विथ डिफरंट सिच्युएशन, राईट. ओके, सो याची फॅमिली मेली करीब 5 वर्षा अगोदर. ओके, ही वॉज लिव्हिंग अलोन. आणि या फिल्मची स्टोरी याच्यामध्ये घुमते की हा जो रॅन्डम मुलगा आहे, रॅन्डम मुलगा आपली जे आहे बदला पूर्ण करण्यासाठी हे प्लॅनिंग करतो आणि या 18 जणांना मारतो. आता त्याच्या प्लॅनिंग मध्ये एवढा दम असते की हे 18 लोक आपोआप आले स्टेशनवर, त्याने नाही बनवलं. बट बिहाइंड द स्टोरी त्याने खूप प्लॉटिंग केली. काय 18 लोक येईल कसे, बॉम्ब राहील कसा, बॉम्ब नेऊ कसा. या नाही, आपण याला मारू नये यार, पंकजला मारू नये, याला एक प्रकारे जिवंत ठेवू. हा प्लॅन. सो अशाप्रमाणे तो आला आणि याच्या आसपास अराउंडच फिल्म घुमते. ओके, आणि पण पंकजला मारू नये. या पंकज पाशी असे काय एव्हिडन्स राहील की तो त्या ठिकाणी तिथे अवेलेबल नव्हता. या मारू आपण. सो जर प्लॅनिंग मध्ये दम असेल ना या, तर आपण त्याला मारून टाकू. कारण एक प्रकारे जे व्ह्युअर्स आहे त्यांची एक प्रकारे अटॅचमेंट जुळून जाते त्या व्यक्तीसोबत. सो आपण त्याला मारू. पण आपल्या प्लॅनिंग मध्ये बहुत दम असला पाहिजे, बहुत म्हणजे बहुत जास्त, एक्सटेन्सिव्हली. आय डोंट नो, इट्स आयडिया, इट्स अ प्लॉटिंग. आय डोंट नो याच्यामध्ये काही बनेल का नाही. मला याच्यामध्ये फिल्म मध्ये काय दाखवायचं काय, फिल्म खूप जास्त हायली बजेट नाही, खूप जास्त ग्राफिक्स नाही. येस, याच्यामध्ये
असे काही गोष्टी आहे, अशा काही सिच्युएशन आहे, ते पण असे खूप जास्त नाही. इट वॉज नॉर्मल गोष्टी आहे जे लाईफमध्ये होते. त्याच गोष्टी दाखवायच्या आहे. हां, फक्त ते बॉम्ब वगैरे ते थोडंसं आपल्याला करावं लागेल मॅनेज. बट अदर दॅन दॅट फिल्मचा बजेट वॉज नॉट रिअली असा खूप मोठा आहे वगैरे असं नाही आहे. फिल्ममध्ये आपल्याला काही गोष्टी खूप बोरिंग दाखवायच्या आहे. बट जशी जशी मूवी समोर समोर होत जाते तेव्हा ती मूवी वॉज मेकिंग सच अ रिअली बिग, म्हणजे लोकांनी असा हात लावला पाहिजे, ओ माय गॉड याने असं केलं. फिल्ममध्ये सिनेमा फोटोग्राफी जबरदस्त असणं बहुत जास्त गरजेचं आहे. कारण मोस्ट ऑफ दी सीन मध्ये डायलॉग आहेच नाही. कधी कधी तो रॅन्डम मुलगा पार्क मध्ये बसून आहे, तर तेच दाखवायचं आहे कशाप्रमाणे तो बसून, विविंग अँगल प्रत्येक वेगवेगळ्या अँगलनी. सिनेमा फोटोग्राफी याच्यामध्ये बहुत जबरदस्त असणं गरजेचं आहे. बहुत युनिक वेनी सिनेमा फोटोग्राफी करायची आहे. इट्स नॉट लाईक नॉर्मल वेनी बट बहुत युनिक वेनी. ओके. आयडिया आली आहे, इम्प्लिमेंट करू आपण याच्यावर. ओके. Is it? This is the end. Thank you.